तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज आपण आलोय सासमिरा कॉलेज इकडे वर्ली डेपोच्या बाजूला आरंभ या वर्कशॉपला आपण व्हिजिट देतो मित्रांनो. ते म्हणजे आपल्या सासमिरा कॉलेजच्या अगदीच बाजूला आहे. सासमिरा पेट्रोल पंप सुद्धा इकडेच आहे. कोणी तुम्हाला सांगू शकतो. आणि वर्ली डेपो सुद्धा इकडे फेमसच आहे आपला हा स्पॉट असं तर. आणि विठ्ठल मंदिर आपला सासमिरा कॉलेजच्या बाजूचा जो विठ्ठल मंदिर आहे त्याच शॉप मध्ये सध्या तर मी उभा आहे. आणि तो शॉप सध्या इकडे चालू आहे. मागचे 4 वर्षापासून हा शॉप इकडेच आहे. माझ्या पाठीने मी आजूबाजूला पाहू शकता बाप्पांच्या मूर्त्या वगैरे आहेत. हा तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवतात. संध्याकाळची वेळ आहे आणि एवढा आगमन सोहळ्यामुळे आपण त्यात बिझी होतो व्हिडिओ एडिटिंग वगैरे वगैरे. तर जास्त शॉपची आपल्याला व्हिडिओ बनवता आली नाही. तर तुम्हाला फक्त आता संध्याकाळच्या वेळ तर तुम्हाला फक्त लोकेशन दाखवतो आणि विठ्ठल मंदिर दाखवतो. विठ्ठल मंदिरातच हा शॉप आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शॉपच्या बद्दलचे ऍड्रेस आणि यांचा फोन नंबर मेन्शन केलेलाच आहे. बाकी आपण पहिल्यांदा मूर्त्या बघूया आणि त्या त्यांशी बोलूया. थोडी मूर्त्यांच्या बद्दल माहिती घेऊया. नक्कीच ही व्हिडिओ ना मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत बघा. इथेच आता सध्या तरी ना बाजूला बघतोय बाप्पांना धोतर नेसवण्याचं काम वगैरे चालू आहे. पेट्याचं काम सुद्धा इकडेच चालू आहे. तुम्हाला लाईव्ह दाखवतो मी ते काम वगैरे. मस्त अशी वर्किंग आहे. बाप्पांच्या खूप सुंदर मूर्त्या तिकडे. तर अवघ्या 5 मिनिटात व्हिडिओ शूट करूया. तुम्हाला पहिले लोकेशन दाखवतो मित्रांनो. इकडून आहे ना आपला वर्ली डेपोचा रस्ता आहे आणि इथून आपण ना पेट्रोल पंपच्या इकडे येऊ शकतो. सासमिरा पेट्रोल पंपच्या इथून. तर त्याच्यात आतमधल्या गलीत आहे ना इकडे विठ्ठल मंदिर आहे. हे फेमस एक मंदिर आहे जुनं. या मंदिराच्या बद्दलची एक वेगळी कहाणी तुम्हाला नंतरला मी सांगतो. आता सध्या या मंदिराशी ना आपल्याशी ना खूप जुनं नाते आहे. ते कशाबद्दलचं नाते म्हणून तुम्हाला सांगेल. आणि एंट्री केली ना मला फर्स्ट असं जय मल्हारच्या रूपातल्या बाप्पांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. हे बघा मस्त असं फेटा बिटा घालून अतिशय सुंदर अशी जय मल्हारच्या बाप्पाची मूर्ती आहे बाप्पांची. त्याच्या बाजूला एक मस्त अशी मूर्ती आहे. आणि इकडेच हे बघा हे पण मस्त आहे. त्याला डायमंड वर्क इकडे होणारच आहे एवढ्यात. त्याच्यात बाजूला अजून एक मस्त अशी मूर्ती आहे. जर आपण एंट्री गेट बघितला आणि स्टार्टिंगच्या जेवढं मूर्त्या बघितला आता तुम्हाला एक करून नाही तर बाप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मूर्त्या आहेत. आज त्या तुम्हाला तुम्ही दाखवतो काही मिनिटात. आणि नंतरला 5-1 मिनिटांनी आपण त्यांच्या मूर्त्यांच्या बद्दलची माहिती घेऊया. डिलिव्हरी कशी आहे काय आहे तुम्हाला कशी ऑनलाईन खरेदी होऊ शकते की नाही त्याबद्दलच्या आणि डायमंड वर्किंगच्या बद्दलची आपण थोडी माहिती घ्यावी.
मित्रांनो, आपण आता थोडी शॉपच्या बद्दलच्या आणि बाप्पांच्या मूर्त्यांच्या बद्दलची आपण थोडी आता माहिती घेऊया. काही 5 मिनिटं आपण माहिती घेऊया त्यांकडून डिलिव्हरीची वगैरे कशा काय आहे. ताई नमस्कार, आपल्या चॅनलवर आला म्हणून. ताई तुमच्या शॉपच्या बद्दलच्या तुमचा पहिला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आपल्याला आणि थोडी आपल्या शॉपच्या बद्दल थोडी माहिती द्या. नमस्कार, मी प्रणया ठाकूर. ही आमची आरंभ फॅमिली आहे. असं आम्ही आमचं पहिला वर्ष होतं तेव्हापासून असंच म्हणतोय. आज आम्हाला 4 वर्ष झाली इथे आणि सगळे आमचे जेवढे गणपती घेण्यासाठी येतात सगळे फॅमिली सारखे आमच्या सोबत सहवासात असतात. आणि तुम्ही इथे पाहाल तर सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत. 100% इको फ्रेंडली, म्हणजे घरी विसर्जन करू शकतो अशा सगळ्या काही पेपर मॅशच्या म्हणजे लगद्याच्या मूर्ती आहेत. आणि खूप सुबक अशा मूर्ती आम्ही इथे ठेवतो. त्यानंतर प्रत्येक मूर्तीला आमच्याकडे असं सजवलं जातं. धोतर, शेला, जसं डायमंड वर्क आहे किंवा तुम्हाला स्पेशली कस्टमाइज मूर्तींचं जसं धोतरचे कलर वगैरे हवे आहेत तर तसे आम्ही कस्टमाइज करून देतो. आमचे जानेवारी महिन्यापासून बुकिंग स्टार्ट होते. तर खूप छान रिस्पॉन्स, खूप आनंदी होऊन जातात. आम्हाला खूप त्याबद्दल छान वाटतं. हा, डायमंड वर्क होतं. तुम्ही इथेही पाहाल तर ही एक डिसेंट अशी बाप्पाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचे काचेचे डायमंड वर्क आपण इथे करतो. आणि हे सुंदर असे धोतरचं काम सुद्धा इथे होतं. हे आमचे आहेत कलिक, ते सगळे हे काम करतात आणि मूर्तीची शोभा वाढवतात. हे अशा प्रकारे खूप सुंदर असं काम इथे केलं जातं. आता ह्या बाप्पावर आपलं अजून फेटा बाकी आहे. ते आल्यानंतर त्याचं लुक खूप चेंज होतं. आपली ऑनलाईन बुकिंग होते. जसं दिवाळीनंतर आम्ही सगळ्यांना कॉलिंग करून प्रत्येकाकडून तुमची कस्टमाइज तुम्हाला कशा मूर्ती हव्यात ते आम्ही सगळं फोनवर सगळ्यांना एक्सप्लेन करतो. त्यानंतर मग रेफरन्स इमेज घेऊन आम्ही तसे त्यांचे बाप्पा डिलिव्हर करतो. त्यानंतर आमची स्पेशालिटी ह्यामध्ये अशी आहे की प्रत्येकाची डोअर स्टेप सर्व्हिस आम्ही करतो. म्हणजे जसं ठाणा, कल्याण, डोंबिवली झालं, घाटकोपर, बोरिवली अशा अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही डोअर स्टेप सर्व्हिस देतो. त्यामुळे सगळ्यांना आमची ही सर्व्हिस खूप आवडते आणि बाप्पा आपल्या घरात येतो म्हणजे सहजासहजी. कारण गणपतीचा दिवस असं हेक्टिक असतात आणि त्यामध्ये आपल्या घरी आपला बाप्पा चालून येतो, ही खूप सगळ्यांना आनंदाचं. अजून मी काय बोलतो, जर आपल्याकडे सबस्क्रायबर नाही, जर स्क्रीनशॉट काढून तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला तर फोटो बाप्पांची मूर्ती त्यांना जर बुक करायचं असेल तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतात का? हो हो, नक्की. आमचे नंबर आहेत, त्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला नक्कीच स्क्रीनशॉट करून बुकिंग देऊ शकता. आता काही मूर्त्या झालेल्या आहेत बुक, ज्या अवेलेबल आहेत त्या आम्ही तुम्हाला रिवर्ट करू आणि त्याची बुकिंग घेऊ. आणि तरी पण आता क्लासला किती तारखेपासून बुकिंग चालू असते? बुकिंग जसे बाप्पा अवेलेबल आहेत तसे बुकिंग चालू असणार. म्हणजे आपण 7 तारीख सकाळपर्यंत सुद्धा बाप्पा? हो हो, सकाळपर्यंत सुद्धा येतात. आणि जर कस्टमरमध्ये जे हे असते मागणी असते, डायमंड वर्क पाहिजे, हे पाहिजे, धोतर पाहिजे असं? हा, डायमंड वर्क आणि धोतर आम्ही एक टाइम पिरियड सांगतो की बिफोर 3 days or 4 days. तसं मग आमचं जसं पॉसिबल असेल तसंच आम्ही सांगतो. जर आमच्याने होत असेल तर आम्ही घेतो डायमंड वर्क, नाहीतर मग हो हो हो, पब्लिकला जसं पाहिजे, धोतर पाहिजे, डायमंड पाहिजे. धोतर साठी तुम्हाला प्रायर 7 दिवसच सांगावं लागेल. म्हणजे धोतरचे आम्ही 31 किंवा 1 सप्टेंबर पर्यंत बुकिंग क्लोज करणार. डायमंडचं जर पॉसिबल असेल तर घेणार. थँक्यू. तर मित्रांनो, आपण शॉपच्या बद्दलची छान अशी माहिती सांगितली तुम्हाला ताईंनी. तर मित्रांनो, सांगतो ना का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ताईंचा नंबर आहे, मेन्शन केलेला आहे आपण. त्यांना तुम्हाला जर एखादी मूर्ती आवडत असेल तर त्यांना मागच्या पण बरेचशा व्हिडिओज पासून तुम्हाला आपण सांगतोय की स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअप करा आणि बाप्पांची मूर्ती तुम्ही बुक करू शकता. तर मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्हाला तर धोतर वगैरे नेसून तर तुम्हाला तुमच्या हवेत अशी बाप्पाची मूर्ती हवी असेल ना मित्रांनो, तर 25 तारखेच्या आधी बुक करा. कारण का थोडं काम बिन त्यांचा जास्त असतो आणि डायमंड वर्कचं वगैरे काम असतो. पण त्यासाठी तुम्हाला जशी पाहिजे तशी मूर्ती ना मित्रांनो
हे 25 ऑगस्टच्या आधीच बुक करा, कारण का आणि लास्टला सांगतो त्यांच्याकडे 7 तारखेपासून 7 सप्टेंबर पर्यंत सुद्धा मूर्ती अवेलेबल असेल तर तुम्हाला ती सुद्धा भेटू शकते. तर मित्रांनो नक्कीच सांगतो ना, तुम्ही वरळीमध्ये प्रभादेवीमध्ये आपल्या दादरमध्ये जर तुम्ही राहत असेल अजूनपर्यंत तुम्ही बाप्पांची मूर्ती बुक नसेल केली मित्रांनो, तर नक्कीच आपल्या सासमिरा कॉलेजच्या इकडे तुम्ही या, जस्ट एक व्हिजिट द्या मित्रांनो या शॉपला. तर खूप अतिशय सुंदर मूर्ती आहेत आपल्याकडे आणि हे सगळ्या मूर्त्या शाडू मातीच्या आहेत. तुम्ही घरात सुद्धा बाप्पांचं विसर्जन करू शकता मित्रांनो. 1 फुटापासून ते जास्त 3-4 फुटापर्यंत बाप्पांच्या इकडे मूर्त्या अवेलेबल आहे. आपण आता बाकीचे जे मूर्त्या आपल्या राहिल्या ते थोडं शूट करा आणि पुढे. तर मित्रांनो आपण जस्ट बाप्पांच्या अनेक अशा सुंदर मूर्त्या बघितल्या. या मूर्त्यांचे खासियत सांगू ना मित्रांनो तुम्हाला, तर या सगळ्या मित्रांनो शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. जसे तुम्हाला आपल्याला ताईंनी सांगितलं स्टार्टिंगला इंट्रोमध्ये, या खूप अशा सुंदर मूर्त्या आहेत. तुम्ही घरात सुद्धा विसर्जन करू शकता मित्रांनो. आणि नक्कीच एक सांगतो मित्रांनो, या शॉपला तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट द्या, वरळीला आपल्या सासमिरा कॉलेजच्या इकडे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं, मध्ये पण सांगितलं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शॉपचा ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केलेला आहे मित्रांनो. आता आपण व्हिडिओची एंड इकडेच करतोय मित्रांनो, पण बघायला या, एकदा नक्की व्हिजिट करा. आणि आलात नाही मित्रांनो म्हणजे नाराज होऊन तुम्ही नक्कीच जाणार नाही, हे तुम्हाला मी 100% खात्री देऊ शकतो मित्रांनो. आणि ह्या मंदिराच्या बद्दल तर तुम्हाला एक सांगतो ना, ह्याच मंदिरात माझ्या मम्मी आणि पप्पांचं सुद्धा इकडेच लग्न झालेला, म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला जसं सांगितलं मी. तर मित्रांनो आता भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शॉपमध्ये. मित्रांनो चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, कारण का आता अनेक आपल्याला ना महाआगमन सोहळे वगैरे आपल्याला व्हिजिट द्यायचे मित्रांनो नक्कीच, म्हणून सांगतो लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा मित्रांनो, कारण का तुमच्या लाईकच्यामुळे मित्रांनो पुढची व्हिडिओ बनवायला थोडी हिंमत भेटते. चला तर आपण निघूया आता पुढच्या शॉपमध्ये. तसं तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिव.